नमस्कार भावांनो. फेसबुकवर पोस्टर कसे बनवायचे ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ आता चालू करतो. कमीत कमी व्हिडिओ हा 11 ते 12 मिनिटाचा आहे. सर्वांनी जर कधी तो पूर्ण बघितला तर तुम्हाला कळेल की व्हिडिओ हा पोस्टर हे कसे बनवले जातात. चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया. जय महाकाल, जय शिवराय भावांनो. आज आपण बघणार आहोत फेसबुक कंटेंट मॉनिटायझेशनसाठी जे पोस्टर असतात व जे व्हिडिओ असतात ते कशा बनवायच्या. हे बघा, आता हे माझं पेज आहे, नवीन पेज आहे. याला जवळपास 1 महिना झाला बनवून आणि त्याच्यामध्ये मला 13,000 फॉलोअर झालेले आहेत आणि 60 पोस्ट मी टाकलेले आहेत. आता तुम्ही पोस्टर बघा कसे टाकलेत मी. आता हे पोस्टर मी एडिट केलेत. हे बघा, हे जे पोस्टर आहेत ना, काही एडिट केलेले आहेत मी. आता हे पोस्टर कसे एडिट करायचे आणि त्याला व्ह्यूसुद्धा बघा तुम्ही. रील्समध्ये जातो मी. 6, 471, 432, 287, 511, 703, 155, 1K, 6100, 1600, 347. नवीन पेज असेल सुद्धा पेजवर व्ह्यू मिळत नाहीत लवकर आणि फोटोला लाईकसुद्धा मिळत नाहीत. तरीसुद्धा एवढं आहे. तर ते आपण कसं केलं आहे ते सर्व तुम्हाला मी टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. आता तुम्ही हे बघा, ही माझी प्रोफाईल आहे. आता मी जर कधी माझ्या प्रोफाईल अशी जर कधी मी इथं ओपन केली. आता प्रोफाईल ओपन केल्यानंतर इथं बघा, हा जो फोटो आहे भारत माता की जय, मी कसा बनवला तो जेमिनीवरून बनवला. हे बघा, इथं जेमिनीचं चिन्ह आहे. ते सुद्धा कसं काढायचं तेही सांगतो. हे बघा, कालची जी पोस्ट होती माझी 16 तासा पहिले टाकलेली, त्याला आले 150 लाईक आले. 1792 1033 व्ह्यूवर झालेले आहेत आणि रीच किती व्ह्यू किती झाले 1792, 205 एंगेजमेंट आहे. अशाच पद्धतीने आता माझे काही पोस्टर आहेत जे मी बनवले. आता तुम्ही इथं बघा, रील्स टॅबमध्ये जर कधी आपण गेलो 379, 1000, 455, 273, 2800. तर व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्या चॅनलवर जे कॉपीराईट असतं ते कॉपीराईट न येण्यासाठी त्या व्हिडिओ कशा बनवायच्या व जे पोस्टर असतात ते कसे बनवायचे. आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जे आपण त्याच्यासाठी कंटेंट मॉनिटायझेशनसाठी जे पोस्टर असतात ते आपण कसे बनवतो. आता बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला इथे पिक्सआर्टमध्ये पिक्सआर्ट जर कधी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते प्ले स्टोअरवरून किंवा गुगलवरनं ते डाउनलोड करू शकता. पिक्सआर्टमध्ये गेल्यावर एडिट अ फोटोमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला इथं असं इंटरफेस येणार आहे. आता बॅकग्राऊंडवर घ्यायचं. आता इथं बघा, तुम्हाला कित्येक प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथं काय मिळणार आहे, बॅकग्राऊंड बघायला मिळणार आहे. आता तुम्हाला ह्याच्यातनं जे काही बॅकग्राऊंड आवडत असतील तो बॅकग्राऊंड तुम्ही घेऊ शकता. जसं की मी काही बॅकग्राऊंड यूज करतो त्यापैकी हे आहेत. आता मी हा बॅकग्राऊंड घेतो. हा बॅकग्राऊंड घेतल्याच्यानंतर दुसरंच बॅकग्राऊंड आला तो हा घ्यायचा. आता बघा, हा बॅकग्राऊंड आला. इथं टूल्समध्ये जायचं, क्रॉपमध्ये जायचं. क्रॉप केल्यावर आपली साईज काय 3/4. आता ही साईज आपल्याला पहिले घ्यायची. ही आली माझ्या साईजमध्ये. त्याच्यानंतर ॲड अ फोटो. आता हे बघा, आता मला हे जे पोस्टर आहे मला हे एडिट करायचं आहे. हे कोणी बनवलं आहे, काचरे म्हणून. त्यानंतर आपलं जे क्रोम आहे, क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर हा फोटो इथं लेन्समध्ये ॲड करायचा. आता बघा, हे जे आहे ना, हे टेक्स्ट मला लिहिण्याची गरज नाही. मी सरळ याला कॉपी करू शकतो. इथून मी ते कॉपी करतो. त्याच्यानंतर पुन्हा बॅकग्राऊंडमध्ये येतो. आता मला ह्याच्यातनं काय पाहिजे, फक्त ह्यांचा फोटो पाहिजे. तर मी ह्या फोटोला असं क्रॉप करणार तिथपर्यंत, याला डन करणार. त्याच्यानंतर रिमूव्ह बीजीवर क्लिक करायचं आणि इथं ऑप्शन आहे बघा, रिमूव्ह बॅकग्राऊंड. रिमूव्ह बॅकग्राऊंडवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा, हा जो फोटो आहे ना पूर्ण क्रॉप होऊन तुमच्यासमोर असा येणार आहे. हा आला कालीचरण महाराजांचा फोटो. आता मी याला इथं असं सेट करतो. त्याच्यानंतर इथं जर कधी तुम्हाला शॅडो वगैरे काय लावायचे असेल तर इथं बघा, बॅक साईडला शॅडो आलेली आहे. तुम्ही शॅडो तुमच्या पद्धतीने तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता. एडिटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या फोटोची क्लॅरिटी वगैरे सॅच्युरेशन कमी जास्त कसा पाहिजे तुम्हाला फोटो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. नंतर इथं गेल्यावर इथं एक ऑप्शन आहे, इथं क्लिक करायचं. नंतर बॅकग्राऊंडचं जे महाराजांचा फोटो तो लॉक करायचा.
लॉक केल्याने काय होतं भावांनो, इथला जो फोटो आहे तो लॉक झाला, इथून आता तो हलणार नाही. त्याच्यानंतर आता मी परत ॲड फोटोवर जातो. आता तुम्ही बघा, इथं मी काही जे शेप्स आहेत मी रेडी करून ठेवले इथं माझ्या पेजसाठी. तर तो मी शेप इथं मी घेतो. हा शेप आता असा आला आहे, याला मी पहिले क्रॉप करणार. क्रॉप करून काय करणार, त्याला जवळपास असं जवळ घेणार थोडं सगळीकडे. हा झाला याचा शेप तयार. आता हे मोठं करणार, त्याला असं खाली थोडं ओढून घेतो. आता बघा हे काय झालं, फोटो वर झाला आणि शेप खाली झाला. आता आपण काय करायचं, या फोटोला परत अनलॉक करायचं. हे दाबून धरायचं आणि खाली करायचं. याच्याने काय होतं, फोटो वर येणार, तो मागचा जो जे आपण शेप घेतला, तो बॅकग्राऊंड घेतला, ते मागं गेला. आता पुन्हा हे दोघे आपल्याला लॉक करायचे. लॉक केल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला तिथं टेक्स्ट टाकायचं. टेक्स्ट टाकण्यासाठी या टेक्स्टवर मी गेलो, इथं जे कॉपी मी केलं होतं ते सर्व मी इथं पेस्ट केलं, इथं डन केलं. नंतर ह्याची साईज ही कमी करायची, कमी करून इथं मध्ये घ्यायचं याला. आता ऑलरेडी हा व्हाईट बॅकग्राऊंड आहे, त्याच्यावर हे व्हाईटच झालं. त्याच्यामुळं एक कलरमध्ये जायचं आहे, तर मी कलर इथं काय घेतो, ब्लॅक घेतो. हे बघा आता हे आलं. आता इथं फ्रॉन्ट्स असतात, त्या फ्रॉन्ट्समध्ये जायचं. आपण नॉर्मल एडिटिंग सांगतो मी तुम्हाला, म्हणजे की एवढी प्रोफेशनल नाही सांगत आहे, की त्याच्याने तुम्ही फक्त पोस्टर एका प्रकारे बनवू शकता. आता तुम्हाला ह्याच्यामधून जो कुठलाही फ्रॉन्ट तुम्हाला आवडेल तो फ्रॉन्ट तुम्ही घ्यायचा आहे. जसं की मला इथं फक्त बोल्ड पाहिजे आहे, म्हणजे बोल्डमध्ये ते स्पष्ट दिसलं पाहिजे. हे बघा हा फ्रॉन्ट मी घेतो. आता मी हे सेट करतो माझ्या पद्धतीने, खाली वर करता येतं. हे बघा आता मी काय केलं, हे सेट केलं. सेट केल्याच्या नंतर पुन्हा याच्यावर जायचं. आता हे लिहिलं आहे आपण, ते लॉक करायचं. आणि जे पोस्टर आहे खालचा जो बॅकग्राऊंड होता आपला, हा त्याला अनलॉक करायचं. अनलॉक करून त्याच्यावर क्लिक करायचं आणि तो खाली वाढायचा. खाली सॉरी म्हणजे इथं असा आहे, तर या टिंबावर धरून असा खाली वाढायचा त्याला. इथं म्हणजे मला खाली कालीचरण महाराजांचं नाव हे टाकता येईल. आता हे पोस्टर मी परत तिथं जाऊन लॉक करून टाकतो. म्हणजे ते आता बघा, आता कुठलेही पोस्टर जे आहे जे मी बनवलेलं आहे त्याच्यापैकी एकही गोष्ट तिथून हलणार नाही. त्याच्यानंतर आता मला काय करायचं आहे, त्यांचं नाव टाकायचं आहे. तर ते मी कसं टाकणार, पुन्हा तिथं जायचं आहे, क्रोममध्ये जायचं, इथं कालीचरण महाराज, इथं मी कॉपी करतो. म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे की बाबा तिथे कॉपी करून डायरेक्ट सरळ तुम्ही टाकू शकता. जास्त झंझटने हाताने लिहिण्याची सुद्धा गरज नाही आणि काही टेन्शन नाही. हे बघा आलं, कालीचरण महाराज नाव आलं. आता मी याला साईडला घेतो. याचा कलर मी चेंज करतो, अगोदर ब्लॅक करतो. ब्लॅक केल्यानंतर आता हे आपण आपल्या पद्धतीने इथं ॲड, म्हणजे कुठं तुम्हाला ज्या साईडला लावायचं आहे तिथं मी ॲड करू शकता. आता ह्याला थोडंसं नॉर्मल इथं बोल्ड करतो. बोल्ड झाला. आता तिथे जायचं. आता एक कालीचरण महाराज नाव होतं ते मी लॉक करतो आणि जे टेक्स्ट लिहिलं होतं त्याला पुन्हा अनलॉक करतो. अनलॉक केल्यानंतर आता ह्याच्यात मला थोडीफार एडिटिंग करू वाटते, त्याच्यामुळे एडिटिंग करतो. जसं की याला शॅडो देणं. हे बघा आता शॅडो दिली. आता शॅडो कशी दिसते बघा आपल्या पद्धतीने, की बहुते इतरांना दिसताना ॲट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. किंवा बोल्ड आहे, अंडरलाईन द्यायची का अंडरलाईनसुद्धा देऊ शकतो, किंवा जे 2-4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते आपण करू शकतो. आता मला असं चांगलं वाटतं त्याच्यामुळे मी पूर्ण हे लॉक करून टाकतो इथं. आता हे लॉक केल्याच्या नंतर आता जे सगळं इंटरफेस आला आहे तिथं मी ॲड फोटोवर पुन्हा जाणार. तर माझं काय उरलं त्याच्यामध्ये, फक्त एकच गोष्ट टाकण्याची उरली एकदम, म्हणजे माझा लोगो. जे मी पिक्स लेवलमधून लोगो बनवले होते इथं बघा, महाराष्ट्रातील घडामोडी. आता हा माझा इथं लोगो आहे. आता हा मला लोगो इथं लावायचा आहे. जसं की इथून मी घेतो या साईडला माझा जो महाराष्ट्रातील घडामोडी लोगो आहे बघा, त्याची ब्राईटनेस ओपॅसिटी जी आहे जी तुम्ही कमी जास्त करू शकतात. जसं की मी इथं लावला आणि या पोस्टरच्या आत अगोदर माझा लोगो आहे, परंतु मी बाहेरून सुद्धा एक लावून देतो. जसं की या बांधवाने लावला होता खासरे म्हणून. आता आपण त्यांचं काय घेतले, फक्त त्यांचा हा लोगो घेतला आहे. तर त्यांचा लोगो कसा काढायचा, लोगो काढण्याचा पण सोपा उपाय आहे. हे बघा इथं रिमूव्हचं ऑप्शन आहे, रिमूव्हवर जायचं, काहीच नाही करायचं. असा फोटो पूर्णपणे झूम करायचा. झूम केल्यानंतर हे बघा तिथं
साईज वाढवून घ्यायची, साईज वाढवायची आणि या फोटोला आता ॲक्युरेटली त्यांचा जो लोगो होता लोगोवर असं फिरवायचे, म्हणजे हे पूर्ण भरून घ्यायचं. भरल्यानंतर इथं एक ऑप्शन येतं रिमूव्हचं, रिमूव्हवर क्लिक करायचं. आता बघा, आता तुम्ही बघा त्यांचा जो लोगो आहे तो पूर्णपणे इथं गेलेला आहे. आता थोडंफार इथं जे उरलेलं आहे आता आपण ते सुद्धा इथून गायब करून टाकू. जसं की हे होतं इथून एवढं होतं. चला मी साईज 100वर ठेवली, काय हरकत नाही. बघू आता तो फोटो कसा एडिट होऊन कसा येतो आपल्यासमोर. हे बघा गेला. तर जो त्यांचा लोगो होता खासरी म्हणून तो इथून आपण लोगो काढून टाकला. आपण त्यांचं फक्त काय घेतलं आहे, कालीचरण महाराजांचा जो फोटो घेतलेला आहे. आता मी काय करतो, इथं डन करतो यापैकी. आता बघा हे झालं तुमचं बॅकग्राऊंड रेडी. आता काहीच नाही करायचं आहे, इथं ड्रॉमध्ये जायचं. ड्रॉमध्ये गेल्यावर 3 डॉटला क्लिक करून इमेज सेव्ह करायचं. झालं तुमचं पोस्टर हे रेडी झालं. त्याच्यानंतर आता तुम्ही मग हे पोस्टर FBला सुद्धा अपलोड करू शकता, इंस्टाग्रामला अपलोड करा, कुठेही तुम्ही अपलोड करा. अपलोड केल्यानंतर झालं की ते ॲट्रॅक्टिव्ह दिसते. बघा बरं ते पोस्टर दिसताना कसं दिसतंय. अशा प्रकारे तुम्ही फेसबुकवर पोस्टर हे बनवू शकता. जर कधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जे फेसबुकचं पेज आहे महाराष्ट्रातील घडामोडी त्याला सपोर्ट करा, त्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फॉलो करा. धन्यवाद.